पाटलीन बाई राम राम मुलांना, काय चाललंय तुमचं? नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर परवाचा जो व्हिडिओ अपलोड केला होता ना मी, तर त्या व्हिडिओला सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल सर्वांची आभारी मी। तर काल व्हिडिओ मी अपलोड नाही करू शकले, काल रविवार पण होता, सगळे घरी होते आणि काम पण भरपूर होतं आणि पाठीमागं नातेवाईकांचं जागरण गोंधळ होतं ना, तर गावाकडले पाहुणे रावळे चालू होते ना जरा, त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला काही वेळच मिळाला नाही, त्यामुळे काल आपला व्हिडिओ आलाच नाही। तर हे फौजी साहेबांचं काहीतरी काम चालू आहे, जुन्या पंत्या आहेत ना, तर त्या अशा थोड्या तेलकट मिंचट झालेल्या आहेत ना, त्यांनी मला त्या घासायला लावल्या, त्या घासले मी आणि त्याला आता ते टेरिकोटा मारते। तर टेरिकोटा मारला नाही ह्या जुन्या पंत्यांना, एकदम नवीन सारख्याच होतात त्या। तर सकाळ संध्याकाळ मी दिवपूजेच्या वेळेस, दिवाबत्तीच्या वेळेस मी 5 दिवे तरी लावत असते। तसं आपण दारामध्ये एक, तुळशीला एक लावला आणि घरामध्ये एक लावला तरी होऊन जातं, पण मी घरामधले तर वेगळेच असतात माझे मंदिरातले, पण आपले बाहेर पण 5 दिवे सकाळचं आणि 5 दिवे संध्याकाळी लावत असते। तर तेल जाळायला चांगलं असतं ना, तर त्यामुळे मी लावते। तर त्या छोटे छोटे बोळके आहेत ना, त्याच्यामध्ये मी दिवे लावते, पण फौजी साहेब बोलले की पंत्या भरपूर पडलेले आहेत, मग ते मला घासून दे, मी टेरिकोटा मारतो त्याला, नवीनच होऊन जातील त्या, तुला दिवे लावायला म्हणजे आलटून पलटून तुला लावता येतील। तर मग मी पंत्या घासून दिल्या आणि फौजी साहेबांनी त्याला टेरिकोटा मारून त्या सुकायला ठेवल्यात, आता त्यानंतर मी दाखवते तुम्हाला। आणि पण त्याला टेरिकोटा मारून झाला की मग हे फौजी साहेबांचं काम चालू झालं। हा, ती मोकळी झालेली, घ्या ना कट करून, वरून कट करावं लागेल ती हळूहळू। वरून करा कट, वर जावा लागेल, शिडी लावलेली पलीकडून। दिना चॉकलेट, हे बघा कामावून आलाय, येताना चॉकलेट घेऊन आलाय, हे बघा, हे बघा राजून चॉकलेट आणल्या। कशा फेकवर आता हा, खा चॉकलेट। काढा कटिंग, आवरा पटपट। काय रे, वारं सुटलंय। खराब पानांची कटिंग करून टाका। तर पाठीमागं 2-3 ताईच्या कमेंट आलत्या की ताई आम्हाला नागवेलीचा वेल लागतोय, आम्हाला पाठवून देशील का? म्हटलं पाठवून देईन, त्यासाठी मी बरेचसे रोपवले होते, मध्ये त्यांचा म्हणजे कमेंटच आली नाही आणि त्या काही बोलल्याच नाही, त्याच्यामुळं ज्यांनी मागितलेत ना इथं आसपास मावशींनी, तर त्यांना मी देऊन टाकले। आणि आता त्यांच्या कमेंट आल्या ताईंच्या की ताई आम्हाला रोपं लागत आहेत। तर हे आपल्या घराच्या समोरच इथं घराचं काम चालू झालंय ना, तर मशीन चालू असते ना सारखी, त्यांनी खूप आवाज येतोय, त्यामुळे मला ओव्हरव्हाईस करावं लागतंय। तर 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते ना ताईंनो, तुम्हाला रोपं लागत आहेत तर तुम्ही मला ॲड्रेस देऊन ठेवा, तर भरपूर ताईंच्या कमेंट आल्या की आम्हाला पण रोपं लागत आहेत। त्यामुळं हे फौजी साहेबांनी पुन्हा कटिंग काढल्यात नागवेलीच्या भरपूर, आणि ते आता पुन्हा लावायच्यात आम्हाला बॅगमध्ये। पहिल्या पण 15-20 लावलेले आहेत, त्या चांगल्या रोपलेत, आता त्यांना पानं फुटतील, पण आता ह्या परत लावायच्यात आणखीन। पाटलीन बाई राम राम मुलांना, काय चाललंय तुमचं? हा, तुम्हाला आमंत्रण नाही दिलं का जागरण मंडळावर? दिलं का? तर हे अशा कटिंग करावं लागतात, जे पानं आहेत ना कटिंगचे, ते पानं काढून टाकायचे आणि ज्या जाड जाड काड्या आहेत ना त्याच अशा थोड्या 1-2 दिवस पाण्यामध्ये ठेवते मी आणि मातीमध्ये कोकोपीट आणि माती मिक्स करून लावून देते, तर छान फुटतात ते। तर कटिंग मी अशा बाजूला काढून घेते आता। आणि आता ज्यांचा आवाज होता ना ते फौजी साहेबांचे मावस भाऊ आहेत, तर पाठीमागं जागरण गोंधळ आहे ना, तर तिथंच आले होते ते जागरणाला, पण तसेच इकडं आले आम्हाला भेटायला। तर फौजी साहेबांचे मावस भाऊ ते पाठीमागचे ज्यांचं जागरण आहे ना, तर त्यांचे चुलत भाऊ आहेत। तर आम्ही सगळे एकाच गावचे असल्यामुळं भरपूर गावाकडले लोक येऊ राहिलेत जागरणाला ना, तर ते आमच्याकडं पण येतात, त्यामुळे दिवसभर कोणी ना कोणी असे नातेवाईक चालू आहेत। तर आता हे आमच्या जवळ बसलेत ना भाऊजी, तर हे फौजी साहेबांचे सक्के मावस भाऊ आहेत। तर फौजी साहेबांनी नागवेलीच्या पानाच्या जेवढ्या कटिंग काढल्या होत्या ना, त्याच्या चांगल्या चांगल्या निवार कटिंग मी घेतल्या, कारण जास्त कवळ्या कटिंग येत नाहीत, त्यामुळं जरा थोड्या निवारच घ्याव्या लागतात।
तर चांगल्या कटिंग मी सगळ्या काढून घेतल्या आणि पातेल्यामध्ये पाण्यामध्ये त्या बुडून ठेवल्या. कारण कोकोपीट नव्हतं माझ्याकडं ना, तर मुलं आता नर्सरीमध्ये गेलेत कोकोपीट घ्यायला. तर ते कोकोपीटाच्या अशा निबार विटा भेटतात ना, तर त्या पाण्यामध्ये 2 दिवस भिजून द्यायच्या. त्याचं पाणी 2-3 वेळा काढायचं. ते कोकोपीट सगळं पाण्याने धुवून काढावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये माती मिक्स करायची आणि मग त्या नागवेलीच्या कटिंग त्याच्यामध्ये लावावं लागतात. तर उन्हाळ्यामध्ये झाडं रोपायची म्हणलं ना, तर असं माती मिक्स करून असं कोकोपीठातच लावावं लागतात. त्यामुळं ते छान रोपले जातात. कसं आहे उन्हाळ्यामध्ये ना जास्त पाणी लागतं ना झाडांना, तर कोकोपीट काय करतं, जेवढं पाणी लागतंय ना झाडाला तेवढं ते शोषून ठेवतं त्याच्यामध्ये आणि जे जास्तीचं पाणी ना ते खाली निसरून जातं. त्यामुळं काय होतं आपलं झाड सडत पण नाही आणि ज्या कटिंग लावलेत ना आपण त्या कोकोपीठामध्ये, तर त्या कटिंग सडल्या जात नाही, खराब झाल्या जात नाही. त्यामुळं कोकोपीठामध्ये थोडीशी माती मिक्स करून मी कटिंग लावत असते. तर कोकोपीठात मी आता नागवेलीच्या कटिंग उद्याच लावन, तोपर्यंत मी त्या पाण्यामध्ये ठेवल्यात. आणि हे पहा फौजी साहेबांचं काय चाललंय, जे अनंताचं झाड होतं ना ते आम्ही इकडं ह्या साईडला लावलं होतं घराच्या बाजूला. आम्हाला वाटलं छान रोपून जाईन ते, पण फौजी साहेब काय करायचे, पोर्च धुवायला लागले ना तिथं बोरचं पाणी द्यायचे आणि बोरच्या पाण्यामुळं काय होतं, झाडं म्हणावं असे म्हणजे ग्रोथ होत नाही त्यांची, छोट्याल्या झाडांची. मोठ्याल्या झाडांना काय नाही होत, पण एकदम छोटे झाडं लावली ना आपण ते पटकन मोठाले होत नाही. आणि याला आम्ही आता वर्ष झाले अनंताचं झाड लावलेलं तुम्ही बघू शकता. तर ते बोरच्या पाण्यामुळं काही मोठं व्हायनाच झालं होतं, तेवढंच होतं ते. तर प्रत्येक बोरच्या पाण्यानेच असं होतं असं नाही बरं का, नाही तर म्हणतात बोरच्या पाण्याने झाडं येत नाही, शेती चालत नाही, असं कसं काय. तर तसं नाही आहे. आमच्या बोरचं पाणी थोडंसं खारट आहे ना, तर खारट पाण्यामुळं काय होतं झाडं व्यवस्थित रोपले जात नाही. तर समुद्राच्या पाण्यासारखं एकदम खारं पण नाही आहे बरं का, थोडंसं मिडियमच आहे. तरी पण काय होतं काय माहिती ते बोरच्या पाण्याने छोटाले झाडं येतच नाहीत. प्रत्येक प्रकारचे झाड आहे. सगळे लावलेत. खरं आहे का नाही? यात पण झाड नाही म्हणून सगळे. तर फौजी साहेबांचे मावस भाऊ भाऊजी फौजी साहेबांना बोलत होते की प्रत्येक प्रकारचं झाड लावलंय तू, खूप भारी वाटतंय गार्डन तुझं. तर तुम्ही बघितलं असेल की आपल्या खालच्या गार्डनमध्ये किती मोठ्या पामट्र्या झालेल्या आहेत नारळाच्या झाडासारख्या. तर त्या पामट्र्याच्या झाडं येतं, अजून आपल्या 3-4 प्रकारच्या जास्वंद्या आहेत, मोगऱ्याच्या मोठ्या जाळ्या आहेत, पारिजातकचं झाड आहे, सीताफळाचे झाड आहे, चिकूचे झाड आहेत पाठीमागं. तर असे झाडं भरपूर मोठाले येतं, पण ते जे मोठाले झाले ना ते झाले, त्यांना बोरच्या पाण्यामुळं काही होत नाही. पण आपण नर्सरीमधून जे झाड आणतो ना छोटंसं आणि ते जर खाली लावलं, तर बोरच्या पाण्याने हमखास त्याच्या मुळ्या खराब होतं किंवा त्या मुळ्या क्षार पकडतात आणि ते झाड व्यवस्थित ग्रो होतच नाही. तर असं होतंय. त्यामुळं आम्ही टेरेसवरती झाडं लावले. तर टेरेसवरती आम्ही गोडं पाणी घालतो ना, तर इतके भारी झाडं झालेत ना. तर आता हे अनंताचं झाड आपण बादलीमध्ये लावलंय ना, तुम्हाला 2-3 महिन्यातच केवढं झालेलं ते दिसन. तर वरती काय माहिती टेरेसवर इतकी भारी झाडं होतेत ना एकदा लावले ना, फक्त त्यांना मध्ये-मध्ये महिना, दीड 2 महिन्यातून थोडं-थोडं खत देत राहतो आम्ही, शेणखत. तर ते छान एकदम मस्त हिरवेगार होतात आणि फुलं पण यायला लागतात लगेच. तर ह्या बादलीमध्ये दुसरं छोटंसं झाड होतं ना, ते फौजी साहेबांनी काढलंय. म्हणले दुसऱ्या छोट्या कुंडीमध्ये लावतो त्याला आणि हे अनंताचं झाड मोठ्या बादलीमध्ये लावतो म्हणले, म्हणजे ते छान त्याच्या मुळ्यांना जागा मिळेल आणि ते छान मस्त ग्रो झालं जाईल. तर बादलीमध्ये ते छिद्र पाडावं लागतात ना जास्तीचं पाणी ड्रेन होण्यासाठी. तर ते छिद्रावरती फौजी साहेबांनी म्हणजे खापर ठेवलंय किंवा असा दगडाची कपची दगड ठेवला तरी चालतो. म्हणजे ते छिद्र बंद होत नाही आणि जास्तीचं पाणी झाडाला झालं की ते खाली निसरून जातं आणि आपलं झाड सडत नाही मग. आणि फौजी साहेब हे पहा माती भरायची ना आता झाडामध्ये, त्याच वेळेस काय करतात खत त्याच्यामध्ये मिक्स करतात. आणि खत मिक्स करून मग माती भरतात. मग बरेच दिवस त्याला काही खत द्यायची गरज पडत नाही. मग झाड लावल्यानंतर महिना झाला की मग वरतून झाडाचं तिथं बुडाजवळ थोडीशी माती मोकळी करायची आणि मूठभर खत घालून दिलं ना तरी पण चालतं मग. तर फौजी साहेब हे पाहता मातीमध्ये खत मिक्स करून भरते. तर कोणी म्हणं की वर्षाचं झाड आहे, वर्षामध्ये झाड केवढं व्हायला पाहिजे. तर आता बादलीमध्ये लावलंय, त्याला पाहू आता कसं होतंय काय होतंय ते. तर मला तर वाटतं 1.5-2 महिन्यामध्येच त्याला फुलं यायला लागतील आता लगेच मस्त रोपण ते. हे पहा अनंताचं झाड आहे हे. तर 1-2 ताईंनी विचारलं पण होतं की ताई तू अनंताचं झाड का नाही लावलं, तर असं लावलेलं आहे ताईंनो. ते स्पायडर राहू द्या, लावून टाकू आपण है ना. बघा ना पाणीच पाणी त्याला. त्याच्यामुळे झालं तुळशीपेक्षा. तर ज्या झाडाला 6 महिने झालेले आहेत ना लावलेलं, त्या झाडाची रिपोर्टिंग करतात फौजी साहेब. तर पहिली माती काढतात आणि जी नर्सरीमधून आणलेली दुसरी माती ना ती त्याच्यामध्ये भरतात खत मिक्स करून. आणि पहिली माती ना झाडाची ती पण ते फेकून नाही देत बरं का, आम्ही ती माती फेकून नाही देत. एवढी ती पण नर्सरीमधून मागायची आणलेली असते ना आपण, ती फेकून नाही द्यायची. त्याच्यामधल्या सगळ्या मुळ्या वगैरे काढून घ्यायच्या, मोकळी करायची
आणि उन्हामध्ये 2-4 दिवस तापायला ठेवायची आणि ती पुन्हा आपण त्याच्यामध्ये खत मिक्स करून ती झाडासाठी दुसऱ्या वापरू शकतो. तर आपलं शेत असतं ना, शेतामध्ये आपण नवीन माती थोडी आणून टाकतो. तीच माती असते ना, तर त्याच मातीला आपण रिन्यू करतो. म्हणजे काय, उन्हाळा लागला की आपण शेत नांगरतो आणि नांगरल्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत घालतो आणि उन्हाळ्यामध्ये मग कडक उन्हामध्ये ती माती तापल्या जाते. ते शेणखत घातलेलं ते पण तापल्या जातं आणि शेणखतामधलं मातीमधले जेवढे जंतू असते ना तेवढे मरून जातात आणि पाऊस पडला की ती माती पुन्हा उपजाऊ होती मस्त. आणि पाऊस पडल्यानंतर आपण नांगरतो, धान्य टाकतो, धान्य पेरतो शेतामध्ये आणि ते छान उगलं जातं. तर सेम प्रोसेस आपल्या कुंडीतल्या मातीची पण करायची असती. 6 महिन्यातून आपण त्याला असं रिन्यू करायचं असतं. तर असं आहे आपल्या कुंडीतलं पण तसंच आहे. जी पहिली माती असते ना ती एकदम मस्त कडक उन्हामध्ये तापवायची, मोकळी करायची, त्याच्यामध्ये शेणखत मिक्स करायचं आणि दुसऱ्या झाडासाठी पुन्हा ती आपण माती वापरू शकतो. कारण नर्सरीमधून आपण ती माती आणलेली असती. गावाकडून आणली तर ती पण सुद्धा मेहनतीने आपण इतक्या लांब आणलेली असती. तर ते मातीमध्ये आपण असं प्रकारे रिन्यू करून ती माती पुन्हा वापरू शकतो, शेणखत वगैरे मिक्स करून. तर नर्सरीमध्ये तर आमच्या इथं 60-70 रुपयाला एवढंसं गमायला मिळतं. 1 कुंडीभर माती मिळती. नर्सरीमधूनच आम्ही सगळी माती आणलेली ना, तर आम्ही टाकून नाही देत. ती पुन्हा उन्हामध्ये तापवून त्याच्यामध्ये शेणखत मिक्स करून ती पुन्हा झाडाला आम्ही वापरत असतो. तर असं झाडं रिन्यू केलेलं ती माती फौजी साहेबांनी तापाय ठेवली उन्हामध्ये आणि कोकोपीट आणलं. हे पाहता आपल्याला नागवेलीच्या कटिंग लावायच्यात ना, तर अशी वीट मिळते बघा, एकदम कडक वीट असते, ती काय तुटत नाही. पाण्यामध्ये ती भिजवून द्यावी लागते. तर ती पाण्यामध्ये आज भिजून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी ओतून काढायचं. 1-2 पाण्याने फौजी साहेब त्याला धुवून काढतात कोकोपीठाला असं बारीक चाळणीने आणि मग ते ओलं झालेलं भुसभुशीत झालेलं कोकोपीट मातीमध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये मग आपल्या नागवेलीच्या कटिंग लावायच्यात. तर मला कुरिअरने पाठवायचे आहेत ना नागवेलीचे रोपं तयार झालेले, तर जास्त जड जमत नाही पोस्टाने पाठवायला ना. जसं वजन असतं झाडाचं तसं म्हणजे कोणत्याही वस्तूचं जसं वजन असेल तसं पैसे आपल्याला पे करावं लागतात. त्यामुळं म्हटलं झाडाचं वजन पण जास्त नको व्हायला आणि महत्त्वाचं म्हणजे लांब पाठवायचं ना हे रोपं मला. कोणी लातूरच्या ताई आहेत, कोणी मुंबईच्या आहेत, अशा लांबच्या ताई आहेत ना, तर 2-3 दिवस लागू शकतात ते रोपं त्यांच्यापर्यंत पोहोचायला ना. तर जास्त दिवस लागले पोहोचायला तर ते कोकोपीठाने काय होतं, पाणी शोषून घेतलेलं असतं ना, तर त्या झाडाला 2-4 दिवस पुरे होऊन जाईल ना त्यांच्यापर्यंत पोहोचूस्तवर. त्यामुळं कोकोपीठात लावायचं असतं. आपण ऑनलाईन झाड जर मागवलं ना, तर तुम्ही बघा ताईंनो, ते झाड कोकोपीठातच येतं शक्यतो. कारण ते कोकोपीठाचं जे शोषून घेतलेलं पाणी आहे ना, ते आपल्यापर्यंत झाडाला येऊस्तर ते पुरतं आणि आपलं झाड सुकत नाही, खराब होत नाही. त्यामुळं कोकोपीठात ह्या कटिंग लावायच्यात आता. तर पाण्यामध्ये कोकोपीठाची वीट टाकली ना, तुम्ही बघू शकता तर ते कसं असं फुलतंय आणि मोकळं होतंय. तर भरपूर पाणी शोषतं बरं का ते कोकोपीट. तर हे बघा तुम्हाला मी दाखवते आता. फौजी साहेबांनी ह्या जुन्या पणत्यांना जे मातीचे दिवे आपण दिवाळीला वापरतो ना, तर ते वापरलेल्या दिव्यांना त्यांनी टेरिकोटा मारलाय ना, एकदम नवीनसारख्याच झाल्यात ह्या सगळ्या पणत्या तुम्ही बघू शकता. तर मी काय केलं, गरम पाण्यामध्ये थोड्या भिजायला घातल्या आणि तारीच्या घासणीने थोडं घासून घेतलं ते आणि त्यांनी ते टेरेकोटा मारलाय आणि सावलीलाच त्यांनी असं सुकायला ठेवल्या होत्या. तर उन्हात ठेवायची पण गरज नाही. सावलीला ठेवल्या तर सुकायला ना किती छान सुकल्यात तुम्ही बघू शकता. कोणी म्हणणारच नाही की हे पहिली वापरलेली पणती म्हणून. ते काळं वगैरे झालेलं असतं सगळं दिवा लावून आपण. तर ते सुद्धा झाकल्या गेले त्या टेरेकोट्यानी आणि हे पणती तुम्ही बघू शकता असे स्टोन आहेत, त्याला मी डिझाइन केली होती त्याला कलर देऊन. तर त्याच्यावरतून त्यांनी टेरेकोटा मारलाय ना, सगळं झाकून गेलंय ते. तर फौजी साहेबांचं थोडं असं रोज काम चालू असतंय. तर त्यांनी आज पणत्यांना कलर दिलाय म्हणजे टेरिकोटा मारलाय. काल एका माठाला टेरिकोटा मारला, परवा एका माठाला टेरिकोटा मारलाय आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आलते की ज्या कलरच्या झाडा म्हणजे कलरच्या बादल्यांच्यामध्ये तुम्ही झाडं लावलेत ना, त्या कलरच्या बादल्यांना तुम्ही कलर मारावरून पेंट करा म्हणजे एकसारख्या बादल्या छान दिसतील. तर ते आमच्या डोक्यातच नव्हतं, पण ताईंनी कमेंट केल्यामुळं ते थोडंसं डोक्यात आलं. तर ते रंगबिरंगी बादल्या दिसतात ना, तर कलर केला ना त्या बादल्यांना म्हणजे एकसारखा कलर होऊन जाईल तो आणि छान वाटेल आपलं गार्डन अजूनच. तर त्याला पण कलर द्यायचा आहे फौजी साहेब बोलले आता बादल्यांना. आणि फौजी साहेबांच्या ज्या फौजमधल्या ज्या पेट्या असतात ना, त्याला ड्रम किंवा बॉक्स किंवा पेट्या म्हणतात. तर त्यासुद्धा थोड्या खराब झाल्यात, कलर निघाला आहे त्याचा ना, तर त्यांनासुद्धा कलर करायचं आहे फौजी साहेब म्हणले. तर हळूहळू रोज त्यांचं थोडं असं काम चालू असतं. ड्युटीवरून आले की त्यांना असं खुटरुटं काही ना काही करत राहावं लागतं. आता हे बघा, मी असं टेरेसवर आले ना, ते मला पण काही शांत बसून देत नाही. मला लगेच कामाला लावलंय. मला म्हणले,
धने रगडून ठेव जरा मला, म्हणजे मी वरती आलो की ते धने उगायला टाकत राहतो. तर ते काय करतात, जे झाड लावलेले ना बादलीमध्ये, कुंडीमध्ये, त्या झाडाच्या साईडनी ते धने असे खोचू देतात, बुचके. मग ते धने उगले की कोथिंबीर आपल्या भाजीला खायला होती. तर बाजारातून मी कोथिंबीर आणत नाही. आपली घरचीच उगलेली भरपूर होऊन जाते ना, तर ते असं धने उगायला टाकत राहतात. कसं आहे, आपण झाडांना भरपूर शेणखत घालतो ना आता, तर शेणखतामुळं इतकी भारी कोथिंबीर येते ना, इतकी मस्त तेजदार येते. तर फौजी साहेब आता धने लावतात ना कुंडीमध्ये, त्याच्या अलीकडे कुंडीमध्ये तुम्ही बघू शकता असे धने खोचले, त्याचा बुचका मस्त उगून आलाय वरती. तर असे बुचके ते लावतात धन्याचे ना, तर हे कुठं पण उगतात आणि मग ती कोथिंबीर कमीच नाही पडत. तर हे पहा, ह्या झाडामध्ये पण त्यांनी आता धने खोचून दिलेत. याच्यात टाकायची नाही काय, इथं नाहीये. कढीपत्ता किती भारी झालाय ना, मस्त झालाय. आणि 4-5 दिवस झाले झाडांची कटिंग केली होती, म्हणजे गुलाबाच्या झाडांची. गुलाबाचे जे जुने फुलं मी काढून घेतले आणि त्याला मी DAP खत घातलं होतं ना, आता 4-5 दिवस होत आले. त्याला इतक्या नवीन फांद्या फुटल्यात काय सांगायचं. त्याला आता तुम्हाला 7-8 दिवसातच इतके मस्त बहरलेले फुलं दिसतील ना. तर खूप मस्त झालेत आता गुलाब. आणि हे पहा, आता फौजी साहेब कढीपत्त्याच्या झाडाला सुद्धा सोडत नाही. कढीपत्त्याच्या झाडाच्या साईडने ते आता धने लावतेत. कढीपत्त्याचं झाडसुद्धा भारी झालं आहे. त्याच्या शेजारी लिंबुणीचं झाड आहे, जास्वंदीचं झाड आहे. तर असं खूप मस्त झाडं होतात शेणखतानी. तर बाकीच्या झाडांना ज्याच्यामध्ये आम्ही कोथिंबीर उगवतो ना, त्याला आम्ही शेणखतच घालतो. फक्त गुलाबाच्या झाडांनाच मी DAP खताचे 10-12 दाणे घातलेत फक्त. तर गुलाबाचे झाडं तर इतके भारी झालेत ना ताईंनो. तर कलम केलेलं झाड आहे, कोणी म्हणणारच नाही त्याला. जी गुलाबाची फांदी फुटली ना, वरती आली तिला एका फांदीला 6-6 कळ्या आल्यात. इतके भारी झालेत ना आता. तर चुलीच्या बाजूला जे गुलाबाचे झाडं लावलेले आहेत ना, त्यांना DAP खत मी आधी घातलेलं आहे ना, आता 10-15 दिवस होत आले त्याला. तर ते फुलं इतके भारी बहरतील ना आता 2-3 दिवसात. डायरेक्ट म्हणजे त्याला फुलं उमलले ना, तेव्हाच मी तुम्हाला दाखवेन. ते पाठीमागं एक फुल दिसतंयच तरी. तर असं एका फांदीला 6-6 कळ्या आल्यात एकदम मस्त गुच्छांनी अशा. तर एक फुल आता उमलायला लागलंय त्याचं आणि कळ्या भरपूर आलेल्या आहेत त्याला. कण्हेराच्या झाडाला पण मस्त फुलं आलेत आता. तर हे पहा, फौजी साहेबांचं असं धने लावायचं काम चालू आहे. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.